ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख आणि कोपरी पाचपाखडी विधानसभेचे समन्वयक आणि सम्राट माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात उत्साहात साजरा झाला। एकनाथ भोईर यांनी वाढदिवसानिमित्त सकाळी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर ठाण्यात आल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील घरी जाऊन भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले। तसंच ज्येष्ठ नेते दिविदास तळकी यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला। श्री एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार हॉस्पिटल परिसरामध्ये वृक्षारोपण, इंदिरनगर परिसरामध्ये हनुमान मंदिरात महाआरती, हनुमान नगर शाखेत वाढदिवस असे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेचे सचिव राम रेपाळे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना अन्नधान्य आणि छत्री वाटपाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं। श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्री राम रेपाळे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवी फाटक, माजी महापौर अशोक पैती, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, प्रकाश कोटवाने, डॉक्टर जितेंद्र वाघ, बाळा चिंदरकर, भास्कर वाघमारे, परेश ताळके, पवन कदम, हेमंत पवार, दशरथ यादव, राधा फतेबहादूर सिंग आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आजचा वाढदिवस हा आपण पाहिला, सकाळपासूनच आज सामाजिक उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केलेला आहे। माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आता सर्वांसाठी कॉमन मॅन उपमुख्यमंत्री DCM एकनाथ शिंदे साहेब यांचा कामाचा झपाटा हे डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहतोय सामाजिक बांधिलकी जपण्याचा काम या ठिकाणी आपल्या या विभागातर्फे करण्याचा प्रयत्न आपण केला। हा वाढदिवस खरं तर जनतेच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादानेच हा साजरा होतोय। आज आपण सकाळपासून पाहिला सामाजिक उपक्रम हीच खरे बांधिलकी, कारण गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी शिकवण घालून दिलेली आहे, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा जो आदर्श घालून दिलेला आहे आणि त्याच्या याच्यावर माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा या महाराष्ट्रात ते दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणूनच आपण सुद्धा या वाढदिवस हा वाढदिवस लोकांच्यासाठीच ॲक्च्युली साजरा केला जातो, कारण लोकांची जी प्रेम आहे, भावना आहेत, आपुलकी आहे, ती या ठिकाणी लोक येतात आपल्याला भेटायला आणि म्हणूनच आपण या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केलेला असतो। ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने 1 जूनपासून आपल्या दहीहंडीच्या सरावाचा नारळ फोडला आहे। ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी गर्दी केली होती। ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून हंड्या फोडण्यामध्ये सहभाग घेत असतात। या हंड्यांच्या सरावादरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे। योग्य प्रकारे मनोरे रचणे, नवीन सहभागी खेळाडू आणि इतरांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी अतिशय तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण देण्यात येत आहे। शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला। समाजसेवेसाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नम्रता भोसले यांचे वाढदिवस म्हटला की आवाजावी खर्च केला जातो, मात्र तसं न करता समाजोपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वाहतूक शाखा उपायुक्त कार्यालय येथील वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांना हेल्थ केअर किटचं वाटप करण्यात आलं। ऊन, वारा, पाऊस या तिन्ही ऋतूंमध्ये तसंच कोणत्याही परिस्थितीत ट्रॅफिक पोलीस जनतेच्या सेवेसाठी असतात, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून नम्रता भोसले यांनी आरोग्य किटचं वाटप केलं। यावेळेस वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, माजी नगरसेवक श्री विकास रेपाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तसंच वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, त्याचप्रमाणे कशिश पार्क येथील
प्रभाग सफाई कामगारांना यावेळेस हेल्थ केअर किटचं आणि साखरेचं वाटप देखील करण्यात आलं. परंतु हे जे काही सामाजिक उपक्रम आहेत, जसं आज इथल्या ट्रॅफिक वॉर्डन्स असतील, ट्रॅफिकचे कर्मचारी असतील, यांना एक सुरक्षा किट देणं, त्याचबरोबर आता माझ्या ऑफिसला देखील आता ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना हेल्थ किट देणं, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणं, असे देखील कार्यक्रम आहेत. या सगळ्या उपक्रमातून मला वाटतं समाजाला काहीतरी देणं आपण लागतो आणि ते देण्याचा प्रयत्न आम्ही वर्षभर तर कार्यक्रमांच्या स्वरूपात करतच असतो. परंतु आज वाढदिवस आहे, काहीतरी एक चांगला संकल्प घेऊन, चांगलं उद्दिष्ट समोर ठेवून हे उपक्रम नम्रता मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात. मी त्यांना कायमच शुभेच्छा चिंतितो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपली लोक आहेत जी रस्त्यावर उतरून काम करतात, आपल्याला सुरक्षा देण्याचं काम करतात, तर त्यांच्याकरता आपण हा वाढदिवस समर्पित केला पाहिजे, जेणेकरून या मॉन्सूनमध्ये त्यांना त्या गोष्टीचा उपयोग होईल. तर मग आम्ही आमच्या पूर्ण महिला आघाडीच्या आमची जी महिला मंडळ आहे त्या सर्वांनी मिळून ठरवलं आपण एक हेल्थ किट देऊ. कारण ही लोक दिवस रात्र उभी असते, तर त्याच्यामध्ये आपण एक आधी क्रॉस पर्स दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सॅनिटायझर आहे, त्याच्यानंतर डेटॉल आहे, डेटॉल लिक्विड, डेटॉल सोप, त्याच्यानंतर आपण कॅन्डिड बी, ते फर्स्ट एडचं पूर्ण किट. कारण तुम्ही बघितलं असेल की त्या ठिकाणी उभं राहून बरेच वेळेला त्यांचे काही ना काहीतरी छोटे मोठे अपघात पण होत असतात, पण त्यासाठी एक फर्स्ट एडचं पूर्ण किट आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अशा सर्व स्वरूपाचं आपण हँड ग्लोव्ज, मास्क, N90चे, कारण एवढं वाहतुकीमध्ये त्यांना खरंच खूप बरेच आपले वाहतूक कर्मचारी ज्यांना श्वसनाचे विकार होतात कारण आपलं कर्तव्य बजावत असताना, तर आम्ही त्यांच्यासाठी एक ह्या सगळ्या गोष्टी किट विचार करून ठेवलेल्या आहेत. महिलांच्या किटमध्ये आपण सॅनिटायझर पॅड्स पण दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं वाहतूक शाखेकरता आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. तर ह्यावेळेला मला असं वाटलं की आपला वाढदिवस जो मॉन्सूनच्या तोंडावर असतो, तर आपण कुठे ना कुठेतरी त्यांना हेल्थसाठी मदत करावी. कारण महिलांमध्ये तुम्ही बघितलं गेलं तर महिलांमध्ये हेल्थ कॉन्शियस नसतो, त्याच्यामुळे आणि मी बघितले त्यांना बऱ्याच गोष्टीचा सामना करायला लागतात. की आपण जर महिलांचं किट बघितलं तर त्याच्यामध्ये अगदी सॅनिटरी पॅड्स, त्याच्या डेटॉल, त्याच्यानंतर परत सॅनिटायझर आहे, त्याच्यानंतर कॅन्डिड बीची पावडर आहे. कारण सतत त्यांना पाण्यात आणि ह्याच्यामध्ये असतात. सफाई कामगारांना पण ते उपयोगाचं आहे. त्याच पद्धतीने ट्रॅफिक पोलिसांना जे काही आपल्याला उपयोगी पडतंय ते सगळ्या गोष्टी, अगदी N90 मास्कपासून ते हँड ग्लोव्सपासून ते क्रॉस पर्स आपण दिलेले आहेत, जेणेकरून त्यांना छोटी पाण्याची बॉटल ठेवून तरी त्यांना काम करता येईल. सर्वसामान्य माणसांसाठी आयुष्यभर झटणारे, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी तन मन धन अर्पण करणारे माजी आमदार श्री सुभाष भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुमित भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय माजी आमदार सुभाष भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या नम्रता भोसले यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा सन्माननीय नम्रताताई भोसले यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कधी विकासकाच्या फायद्यासाठी तर कधी धनदांडग्यांच्या सोयीसाठी एका रात्रीत ठाणे परिवहनचे बसस्टॉप गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच आता शहरातील बहुतांश बस थांब्यांचे सांगाडे झाले असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान बस थांब्यांसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्यास भीक मागो आंदोलन करून परिवहनला निधी देऊ असा इशारा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परिवहन व्यवस्थापकांना दिला. ठाणेकर प्रवाशांना परिवहन सेवा देण्यात TMT प्रशासन नेहमीच अपयशी ठरते आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जाहिरातींमधून उत्पन्न मिळवण्यासाठी परिवहन बस थांब्यांचा वापर होणं आवश्यक आहे. मात्र रस्ता रुंदीकरण, पदपथ नूतनीकरण, बसस्टॉपच्या तक्रारी, अतिक्रमणाच्या कारवाया, दुकानदार, हॉटेल, नव्याने उभे राहणारी गृहसंकुलं आणि राजकीय दबावामुळे TMTचे बस थांबे नाहीसे होत आहेत. गेल्या 10 वर्षात ठाण्यातील TMTचे 150 बसस्टॉप गायब झाले असल्याचं परिवहन प्रशासनाने सांगितलं आहे. या ठिकाणचे सर्व परिवहनचे बस थांबे व्यवस्थित करा अथवा परिवहनच्या साठी भीक मागो आंदोलन केलं जाईल असा इशारा श्री सचिन चव्हाण यांनी दिला आहे. काय आहे की ठाणे परिवहन सेवा ज्या प्रकारे ठाण्यामध्ये कार्यरत आहे त्याची दुरावस्था आज आपण सगळे बघतोय. मध्यंतरी ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे ठाणे शहरात जर आपण फिरलात तर ठाणे शहरामध्ये परिवहन सेवेचे जेवढे बसस्टॉप आहेत त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की या प्रकारे लाज वाटते की या परिवहन सेवेचा एक वेळ ठाणेकरांना अभिमान होता. आज काही ठिकाणी तर बसस्टॉप गायब झालेले आहेत. आज ज्या टायमाला व्यवस्थापकीय बेहरे साहेब यांना जर निवेदन दिलं तर त्यांनीसुद्धा मान्य केले की जवळजवळ 150 बसस्टॉप आमचे गायब झालेले आहेत. आता बसस्टॉप गायब झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर परिवहननी पहिली तातडीची उपाययोजना करायला पाहिजे. आज तुम्ही सिडकोपासून तर पूर्ण आम्ही सर्वे केला. सिडको असेल, रमाबाई चौक असेल, क्रांतीनगर असेल, पोस्ट ऑफिस असेल, जांभळी नाका असेल, शिवाजी मैदान असेल, मनोरपाडा असेल, उतळसर असेल, आंबेडकर रोड असेल, या ठिकाणची बस स्टॉपची जी दुरावस्था झालेली आहे नागरिकांनी त्यांना अजिबात लाभ घेता येत नाही. काही बसस्टॉपमध्ये गंजलेले गळत आहेत, लोकांना बसायला जागा नाही, काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. आज दिघे साहेबांच्या पश्चामध्ये परिवहन सेवेची जी काही दुरावस्था झालेली आहे किंवा परिवहन सेवाच दबगाईस गेलेली आहे हे खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचे अश्रू ढाळत असतील. दिघे साहेब इकडनं कुठनं बघत असतील तर त्यांना वाईट वाटत असेल. आम्ही फक्त या अनुषंगाने दिघे साहेबांची जाहीर माफी मागतो की तुमच्या पश्चामध्ये परिवहन सेवा अबाधित ठेवता आली नाही. त्याचा आता छोटासा प्रयत्न आम्ही करू आणि निधी उभा करून परिवहन सेवेला तो सुपूर्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे असं मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. लायबेरिया प्रजासत्ताकाच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉक्टर शिंदे यांनी दहशतवाद विरोधातील भारताची भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील 2 देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉक्टर शिंदे हे एकमेव खासदार ठरले आहेत. गेले 6 महिने बंद असलेली टोईंग सेवा, CC कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधांसह पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. नो पार्किंगमध्ये आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी उचलण्यात येणार असल्याने गाडी चालक आणि टोईंग कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा आता वादाच्या ठिणग्या पडत असल्याचं चित्र जागोजागी दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी वाहतूक विभागाने सुरू केलेल्या टोईंग सेवेच्या त्रुटीविरोधात तक्रार केली होती.
तसंच टोईंग निविदा प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली होती. त्यामुळे गेल्या 6 महिने टोईंग सेवा बंद होती. आता ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. आपल्याकडे टोईंग व्हॅन आपण त्यांच्याबरोबर मुदतवाढ आणि त्यांना करार केलेला नव्हता म्हणून जानेवारीपर्यंत बंद होत्या. जानेवारीमध्ये करार केला, पण त्याच्यात काही लोकांचं किंवा समाजसेवकांचं म्हणणं आलं की त्याच्यात सीसीटीव्ही नव्हते, त्याचे मेगाफोन ऑपरेट नव्हते आणि त्याला जीपीएस नव्हतं. तर ह्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं त्या सिस्टीम्स थरली परत चेक केल्या आणि काल त्याचं इन्स्पेक्शन करून त्यांना परवानगी दिलेली आहे की कर्षित वाहनं चालू करण्यासाठी. पण हे चालू करताना आपण ज्या प्रॉपर एसओपीचं तंतोतंत फॉलोअप होईल त्यासाठी आज ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं. ड्रायव्हर आणि जे कर्षित वाहनावर काम कर्मचारी करणारे आमचे जे ट्रॅफिक पोलीसचे जे कर्मचारी अधिकारी जे त्याच्यावर काम करणारे त्यांच्यासाठी एक 2 तासाचं ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.